भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ वावा हे देव हरिहा सुलभ उपाव आणिकाचे कानी गुणदोष मना नानी तुझ वावा हे देव हरिहा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा हरी संताज चरण तुझ वावा हे देव हरिहा सुलभ उपाव वेचीते वचन जिने राहे समाधान तुझ वावा हे देव तरिहा सुलभ उपाव कामणे फार थोडा तरी परोपकार तुझ वावा हे देव हरिहा सुलभ उपाव विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ वावा हे देव हरिहा सुलभ उपाव. या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे चातुर्मास महोत्सव हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. आमचे असणारे परमस्नेही मारुतीराव उर्फ तात्यासाहेब कोकाटे त्यांनी मला संस्थेच्या वतीने आमंत्रित केलं. तसं मी संस्थेची महती ऐकूनच आहे की पुण्यामध्ये श्रेष्ठ अगदी आणि सर्वांचं उपास्य आराध्य दैवत जर का कोणतं असेल तर दगडूशेठ हलवाई गणपती. काय असेल ते असं जर का जनगणना करायची ठरवली तर एकादशी व्रत करणारे कमी भेटतील, पण संकष्टी चतुर्थी करणारी जास्त निघतील. याचं कारण अतिशय गणपती बाप्पावरती असणारी निष्ठा. आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकत आलो. प्रतिवर्षी नामदेव महाराजांचा सोहळा पंढरपुरातून ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या करता जात असताना कार्तिक वद्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि महाराजांचा समाधी सोहळ्याचे जेतो थाटामाटात लवाजमात सहित आमचे वारकरी बांधव, आमचे समाज बांधव, सर्व पीडित जे काही पेट आहेत आमच्या तिथील आमचे असणारे समाज बांधव ही सगळी येऊन उत्कृष्ट दर्जाचा सोहळा पार पडतात. आजही पद्धत आहे की गणपती बाप्पाच्या दरवाजात येऊन आम्ही नामदेवरायाची पालखी थांबवली असताना संस्थान येतं, त्यांच्या पद्धतीने स्वागत करतं. आम्ही आमच्या पद्धतीने महाराजांना नमस्कार करतो गणपती बाप्पाला. याशिवाय आणखी फार दातृत्व त्यांचं फार मोठं आहे. प्रतिवर्षी ज्ञानेश्वर महाराज सोहळा पंढरपूरला चालला की वाले या गावामध्ये लाखो लोकांना आजही ते अन्नदान करतात. पुण्यात जे काही येणारे लोक असतात काही कामानिमित्ताने, पीडित, कुठं दवाखान्याच्या निमित्ताने येणारे ते त्यांना आदरपूर्वक काळजीपूर्वक अन्नदान तिथं जाऊन करणारे अशी महती आहे याची. खूप मोठं आणि दातृत्व, खूप मोठं अन्नदान आणि सेवाधारी तसेच आहेत. गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे आता ते हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा असणारा संस्थेचा आणि उपक्रम आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे आलेली सेवा.
माझा हा पहिलाच प्रसंग आहे आयुष्यामध्ये की श्रोतेवृंद खुर्चीवर बसवून त्याने ऐकायचे. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. असू द्या, त्याच्यात जास्त लांब जायचं नाही. काळच तसा निघालेला आहे आता. लोकांचं लवकरात जे ते काही आपले जी पूर्वी जी लोक होते त्यांचं आहार, त्यांचा व्यायाम, त्यांचं वागणं, त्यांचं जे आहे ते म्हणून 80-90 वर्षाचे झाले तरीसुद्धा त्यांचे गुडघे दुखत नव्हते. आणि आता तर निघाले काय ते रासायनिक खत, त्याच्यामध्ये जे आहे ते देऊन ते तयार केलेलं धान्य वगैरे जे आहे ते देखणे को अच्छा काम करणे को कच्चा असा प्रकार आहे. त्या रासायनिक खत शरीरात गेलं की जोपर्यंत त्यांचे जंतू तिथे संघटना होत नाही तोपर्यंत ते आपल्याला काय करत नाहीत. पण त्यांची संघटना झाली की मग लवकरच मग गुडघे बाद हो, कुठं काय आमके हो, आता काही सांगत बसत नाही. असा प्रकार असल्यामुळे असं काहीतरी असेल की खुर्चीवर बसून ऐकायचं. असू द्या, काय जसं असेल तसं. परंतु पहिलाच माझा प्रसंग आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तेथे असे देव उभा कथे उभे हरिजन. असू द्या, योग आलेला आहे, देवाची मर्जी कशी असेल तसं. आणि अशा ह्याच्यामध्ये आता माझी जशी येईल तशी सेवा मान्य करून घ्या, असं आहे. मला कधी सवय नाही अशी ह्याच्यामध्ये, ती मान्य करून घ्या. घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. असं अभंग जो घेतलेला आहे तो या भूमिकेतने घेतलेला आहे. याचं नावच आहे चातुर्मास महोत्सव. चातुर्मास महोत्सव जे ते कीर्तन महोत्सव म्हटलेला आहे. अर्थात त्या नावाला म्हणजे चातुर्मास एक व्रत आहे. काही जी व्रतं असतात ज्या त्या वेळेला वर्षातून येणारे, ज्या वेळेला नवरात्र व्रत, देवीचं आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात, नवमीला घटोत्सव, दसऱ्याला म्हणा काही समाप्ती असते. काही खंडोबाचं नवरात्र व्रत आहे, काही आमच्या देवदेवतेची व्रतं आहेत, देवदेवतेची आराधना आहे, उपासना आहे. तसंच आमच्या पांडुरंगाची सुद्धा उपासना आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन आरनिशी मुखी नाम. तेव्हा व्रत एकादशी हे आमच्या वारकऱ्याची उपासना आहे. चातुर्मासामध्ये जे काही नियम करायचे ते कशा करता करायचे. चातुर्मासाच्या व्रताचा आरंभच आहे आषाढ शुद्ध एकादशी, त्याला शयनी एकादशी म्हणतात. अर्थात दशमीलाच ती व्रत सुरू होतं. दशमीला एक भुक्त, एकादशीला काहीच खायचं नाही, द्वादशीला एक भुक्त, हे आपले 12 महिन्याचे नियम आहेत. अर्थात दशमीलाच ते सुरू होतं. मग ते कार्तिक शुद्ध द्वादशी पण व्रत चालतं. त्याच्यामध्ये मग कोणी एक भुक्त राहतं, कोणी जे ते नामजप साधना करतं, कोणी आपल्या गावी आषाढी वारी करून गेल्यानंतर एखाद्या ग्रंथाचं अनुष्ठान करतात, एखाद्या ग्रंथाचं वाचन करतात, कोणी काही करत असतात. ही सगळी साधना कशा करता करायची. जीवाला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, सुख प्राप्त व्हावं. आणि सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता देवाची प्राप्ती असावी लागते. सगळ्या साधनामध्ये जे आहे ते प्रत्येक जणाला असं वाटतं की आपल्याला सुख व्हावं, दुःख होऊ नये असं वाटतं. मदलागी दुःख व्हावे नाहीसे कोणी भावे नाही, असं कुणालाच वाटत नाही दुःख व्हावं म्हणून. प्रत्येकाला वाटतं की सुख व्हावं. कशात सुख आहे. सुखाच्या ठिकाणी सुख आहे कशात. आपण जिथे सुख पाहतो त्या ठिकाणी सुख नाही आहे.
आपण सगळे जे आहे ते जनतरी देखे गुंतले प्रपंच. सगळ्यात जास्त प्रत्येकाला वाटतं की संसारात सुख आहे, संसारात सुख आहे असं वाटत असतं. प्रत्येकाला वाटतं संसारात सुख आहे. आणि संसारात सुख आहे म्हणून जो तो उठतो, धडपड करतो, एवढा त्याच्यामध्ये भुललेला असतो. विषय ओढी भुलले जीव, आता करील कोळी याची कीव, नुपदे नारायणी भाव पावनी ठावनी. प्रत्येकाला वाटतं की याच्यामध्ये सुख आहे. मग परमार्थ करणारे माणसं कमी. जर का विचार केला आजकाल तर संसार करणारेच माणसं जास्त दिसतात, परमार्थ करणारे लोक कमी आहेत. संसार पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ, रात्रंदिवस धडपड असती, प्रत्येकाची धडपड असती. कोणी नोकरी शोधतं, कोणी धंद्यामध्ये काही प्रयत्न करतं, कोणी शेती करण्यात प्रयत्न करतं, कोणी कशात प्रयत्न करतं. कशा करता? संसार सुखाचा व्हावा म्हणून, संसारात सुख आहे म्हणून. पण संसारातलं जे सुख आहे त्या सुखाचा जर का विचार केला तर प्रत्येकाला सुख आहे नाही असं नाही. गणती जर का केली तर संसारिकच जास्त दिसतील. संसार करणारे, परमार्थ करणारे कमी असतील. मग परमार्थ करणारे कमी आहे, संसार करणारे जर का जास्त असतील तर संसारात सुख आहे का? जास्त गणती लोकांची तिकडंच आहे ना. आहे पण म्हणलं की सगळा मागचा बोऱ्या वाजला असं आहे. पण परंतु हे शब्द जरा अवघड आहे. संसारात सुख आहे पण किती, दुःख किती आणि सुख किती. सुखाचा विचार केला किती आहे आणि दुःखाचा विचार केला किती आहे. जर का दोघांची गणना केली तर सगळं आयुष्य सुख मिळेल 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 म्हणण्यामध्ये जातं. पण शेवटपर्यंत जे आहे ते सर्व सुखाची आशा जन्म गेला, त्याच्यामध्ये सुख नाही. मग नाही सुख, मग लोक संसारात जास्त करणारी दिसते. अरे बाबा आहे पण किती, किंचित. दुःखाची आणि वर्णन करत असताना आणि सुखाचं वर्णन करत असताना सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुखाचा विचार केला तर किती आहे, जवसा एवढं सुख आहे. जवसाचे दाणे किती असते, मोहरी एवढं सुख आहे. जवसा एवढं, तिळा एवढं सुख आहे. दुःख पर्वता एवढं. पण तेवढ्यातच त्याला मजा वाटते. किंचित सुखाचा धरिला अभिलाष, त्याने केला नाश भाऊ पुढे. किंचित. प्रवासी होता, चालला होता जंगलातनं. सकाळची वेळ होती. दडून बसलेला वाघोबा त्याने पाहिलं आपल्याला सावध यायला लागलेला आहे. पाहिल्याबरोबर वाघ मागं लागला. याने पाहिलं आता आपल्याला धरतंही म्हणून पळायला लागला. पळता 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 पुढं भुईसपाट अशी जी ती विहीर होती. त्याला वाटलं या विहिरीत पडावं म्हणून त्या विहिरीमध्ये उडी टाकायला गेला. पण त्या विहिरीत काय पाणी नव्हतं. त्यातनं एक झाड उगवलेलं होतं आणि त्या झाडाला जे तो हा प्रवासी अडकून पडला. जसा पडला तसं त्या झाडाला आग्यामोहोळ होतं. आणि त्या आग्यामोहोळाला धक्का लागल्याबरोबर आता ती काय स्वागत करणार आहे पाहिजे. ते काय थंड पाणी देणार आहे का तुम्हाला, गारवा देणार आहे? नाही नाही. गावात ते खवळण सगळ्या अंगाला झोंबा लागला. याचे पाय अडकले होते फांदीला. खाली असं ज्याचे डोकं झालं होतं. वरनं वाघोबा आले, ते असे बघायला लागलेत. याला वाटलं आता काय खरं नाही. वर वाघोबा, खाली तर जाऊन पडावं म्हणलं तर एक नाग फुस करून घ्यायची फणा करून बसला.
खाली नागोबा, वर वागोबा, मधी रागोबा. आणि एवढ्यात त्या माशा चावत असताना त्याच्या त्या मोहळातला एक एक मधाचा थेंब नेमका याच्या जेती जिभेवरती पडायचा. हे म्हणतो वा काय सुख आहे. सुख आहे तेवढंच म्हणतो काय सुख आहे. इकडं केवढं दुःख आहे आणि तेवढंच सुख मानतो. तद्वत याही संसारामध्ये जिकडं बघावं तिकडं दुःखच दुःख, दुःखच दुःख, सुख नाहीच. याला कारण जर काय असेल तर मुळात आपली ज्याला बैठक म्हणतात, दुःख पावायाचे मूळ रणी ठावा नाही ताळ. जे संसार ज्याला म्हणतात त्या संसाराचं स्वरूपच दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, संसार संसार याचा अर्थ दोन चार अर्थ सांगितले जातात. जन्म मरणारा संसार असं म्हटलेलं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरण, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरणाचं दुःख भोगायचं. जन्माला येताना दुःख, बाहेर आल्यानंतर दुःख, मरताना दुःख, मेल्यावर दुःख पुन्हा असं आहे पाहिजे. जन्माला येणं सोपं आहे. आईच्या उदरामध्ये 9 महिने हा गर्भ राहतो. तो का गव्हर्नमेंट साहेबाचा बंगला आहे का आलिशान? पाहिजे ते या ऋतुकाळामध्ये उन्हाळा असेल तर तिथं जायचं कूलर लावलेलं आहे, थंडी असेल तर त्या ठिकाणी AC लावलेलं आहे. आणि मग पाहिजे उत्तम प्रकारचे भोग आहेत. विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी क्रमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडेन कोणा पुढे सांगावे. ज्यावेळेस गर्भाची उत्पत्ती होती 2-4 महिने झालं की त्याला ज्याचे मांसाचा गोळा होऊन मग हळूहळू त्याला अवयव फुटतात. मग त्या बाहेर आईला डोहळे होतात. जसा आतमध्ये गर्भ असेल तसा बाहेर आतला गर्भ म्हणजे काही सात्विक वृत्तीचे गर्भ असतात, काही राजसी वृत्तीचे गर्भ, काही तामसी. सात्विक वृत्तीचा गर्भ असेल, सात्विक गुणयुक्त असेल तर त्या आईला बासुंदी खावीशी वाटते, श्रीखंड खावं असं वाटतं, जामन खावं असं वाटते.
समजा सात्विक आहे, कोणतरी महात्मा जन्माला येणार आहे. राजसी वृत्तीची डोळे जे असतात, नुसते बासुंदी कशी खायची, कांद्याची भजी पाहिजेत, हां, गरम गरम बटाटा वडा पाहिजे, कुठं ती पानपुरी कसली म्हणते ती त्यात कांदा घालून. समजा राजसी आहे. तामसी डोळे, शिळत खावंसं वाटणं, त्याचप्रमाणे राखच खावीशी वाटते, कोळसच खावीशी वाटते, अति तिखटच खावंसं वाटतं. काही विचित्र डोळे होते तामशी, भिंतीवरचा वाळलेल्या शेंबडाचा पापडासुद्धा खावासा वाटतो. आता ते कसं खातात त्यांना असले डोळे. आणि मग त्या आतमध्ये जाऊन त्या मांसाला भिडतात. मग त्याचं काय दुःख, त्वचे विना गर्भांग पोळे, आणि तेने दुःखी लोळे अति दुःखी, अतिशय दुःख. काय सांगो गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगो गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिताना नारायणा, मज भोगिताना सांगू गर्भीची. असं हे 9 महिने गणेश चतुर्थीचे मोदक कशी उकडतं तसं त्याला उकडावं लागतं म्हणजे. आणि मग ते 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर 10व्या दिवशी ज्यावेळेस तो बाहेर येतो गर्भ, नशीब चांगला असेल तर व्यवस्थित जन्म पावतो. 9 मास कष्टराशी 10व्याने प्रसिद्ध झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांत जनिये दुःखे ध्याये मुकेली, स्मरे त्या हरी आराध्याय कृष्ण माऊली. जर का नशीब चांगला असेल तर सरळ जन्माला येतो, नाही तर आडवा येतो. मग डॉक्टर विचारतात बाई पाहिजे का मूल पाहिजे. मग हा म्हणतो जाऊ द्या हो, कुंभारीन चांगल्या असल्यावर किती लोटके तयार करता येते, बाई पाहिजे. मग कापून काढावं लागतं, येताची कर्म झाड. असं दुःख आहे. बरं बाहेर आल्यावर तर काय सुख आहे का. जी म्हातारी असती नाव घालणारी, म्हणजे सगळ्या ठिकाण तसं नाही, पण शक्यतो म्हाताऱ्या बायाकडे काम असतं, रोज लेकराला नाव घालायचं. मग तिने जे मांडीवर घ्यायचं, जे रडत असतं, मग त्याचा उजवा पाय डावात असं वाढायचं, पुन्हा उजवा पाय डावात असा वाढायचा, मानकुटीत दाबायची, तेलच घालायचं. मग ते तापल्याला पाणी, हिचे हात म्हणजे बाईचे जसं काय वायरी कशा झालेल्या असतात जुन्या, तसे ते हात झालेले असतात. आणि तसले मग त्या हाताने चोळायचं, ते या करतं, पण काय ते दिलं चालत नसतं. असं हे दुःख जन्माचं असतं. पुन्हा मग मोठं जसं होईल तसं जास्तच पडतं. सोटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवी येईल. तुकोबारा म्हणतात गोडपणे माशी गुंतलेली गाडी, सापरी तडपडी अधिक. तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाब घाली. माशी असती, चिक्क्या गोळेवरती बसत असताना ती फडफड करत बसते, तिचं पोट घेत आहे. तृप्त झालं की उठून जायला बघते, ती जास्त चिक्का गोळ असतो ना पगळलेला, जास्तच अडकून बसतो. तसं संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्या सगळ्या आज मिळेल, उद्या मिळेल, मोठं झाल्यावरती सुख मिळेल, नोकरी लागल्यावरती सुख मिळेल, लग्न झालं तर सुख मिळेल,
असं करता 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 चौकाच्या खांद्यावर बसलं तरी सुख मिळत नाही. असलं हे प्रत्येकाच्या ठिकाणी जीवनातला प्रसंग आहे. मरताना देखील श्रीमद भागवतामध्ये वाटतं सर्वसाधारण द्वितीय स्कंदात 32व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा यमदूत न्यायला येत असतात तेव्हा ते मरणाऱ्याला दिसत असतं. याने आयुष्यात कधी परमार्थ केलेला नसतो, त्यामुळं ती पाश घेऊन उभारलेले आहेत, डोळे फाडून बघत आहेत. आणि ती त्याला म्हणतं तुला न्यायलाच आलो आहे आम्ही, पण जरा घटका भरायचे म्हणून थांबलो. आणि अशा अवस्थेत त्याला पाश टाकून वळताना काय दुःख होतं. हजारो विंच चावल्यानंतर जे दुःख होतं ते प्राण जात असताना दुःख होतं. आणि बाहेर काढल्यानंतर नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या चोर यातना, धरी तू मरणाचं दुःख कुणालाही आवडत, मर म्हणल्याला आवडत नाही. मर हे तुझ्या बापाचं खातो का मग, अगा मर हा बोल नसत. मर म्हणल्याला आवडत नाही आणि मरणे आवडत नाही. किती माणूस कसल्याही परिस्थितीमध्ये सापडला तर त्याला मरण आवडत नाही. असं हे जन्म आणि मरण हे मुख्य दुःख हे आहेत. बाकीचे दुःख हे नाम मात्र आहेत. कोणाला रोगाचं दुःख असेल, जे कोणाला एखाद्याला हार्ट अटॅक येणं गेलं असेल तर त्याचं दुःख, एखाद्याला फिट येत असेल तर पाण्याचं दुःख, अग्नीचं दुःख, कुणाला शेतात म्हणा रानात म्हणा जाताना इंचू काटू सर्पाचं दुःख असेल, कुणाला कशाचं, पण त्याच्या बुडाशी हेतू आहे मरण नको आहे. मरणाचं दुःख प्रत्येकाला आहे, जन्माचं दुःख प्रत्येकाला आहे. आणि या जन्म मरणातून दुःख होण्याकरता इतर देहामध्ये जे आहे ते साधन करून मुक्त होता येत नाही. 84 लाख योनी आहेत, समजलं का. आणि 4च खाणी आहेत, अंडज, जारस, स्वेदेज, उद्भिज. काही प्राणी अंड्यापासून निर्माण होतात, काही जार कर्म करणं, व्यभिचार करणं, जार कर्म करण्यापासून आहे, काही घामापासून होतात, काही वृक्ष वगैरे उद्भिज याच्यातून त्याची निर्मिती होती. 84 लाख योनी त्याच्यामध्ये आहे. पण त्या देहामध्ये मुक्त व्हावं, जन्म मरणाच्या ज्या याच्यातनं मुक्त होऊन परमसुखाची प्राप्ती करून घ्यावी असं मात्र सामर्थ्य इतर देहामध्ये नाही. फक्त एकच आहे, याची जन्मी घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याचा जन्मी घडे देवाचे भजन, अनेक ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन, आणि नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. याच सकारात्मक याच जन्मात देवाचं भजन म्हणजे भक्ती. भक्ती करण्याचं ज्ञान देवाने फक्त मनुष्याला दिलेलं आहे. आणि मनुष्याच्याच आणि देहामध्ये भक्ती केली जाते, समजलं का. भगवंताने उद्धाराचं ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे.
अनेक हे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या जन्मामध्ये भगवत उपासना करता येणार नाही. पण मनुष्य जन्म तर पुन्हा पुन्हा मिळतो का? नाही. पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला प्रारब्ध लावून दिलेलं आहे आणि ते प्रारब्ध जे आहे ते भोगत 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 ज्या जन्मामध्ये पाप आणि पुण्य समान घडलं जातं तेव्हा ते मनुष्य जन्माची प्राप्ती होती. मग पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्माची प्राप्ती होती. मग सगळ्याच माणसाला काय अशी वृत्ती वाटत नाही की आपला उद्धार व्हावा म्हणून. त्याचं महत्त्व वाटत नाही लोक. मनुष्य जन्म देवाने भक्ती करण्याकरता दिलेलं आहे. साध्य करून घ्यावं असं वाटतच नाही. खूप ह्याचं इतकं वर्णन करत असताना अतिशय मोलाचं असणार. पण त्याचा विनियोग आपण कसाही करू लागलेला आहोत. आणि कसाही करण्याकरता 3 प्रकारचे लोक सांगितलेले. सात्विक वृत्तीचे लोक, राजसी वृत्तीचे लोक आणि तामसी वृत्तीचे लोक. तामसी जीवाला तर भक्ती करावीशीच वाटत नाही. त्यांचं कधी इकडं मन त्यांचं जे आहे ते करून येते करायचं, खाऊन येते खायचं, बोलून येते बोलायचं, वागू नये तसं वागायचं. करण्याची नावे भलतीची करी. काही करतो, काही वागतो. कसंही त्याला असं वाटत नाही की कसं आहे शरीर देवाने दिलेलं, आपण कुठं व्यसनात चाललेलं आहे तर आपण कसं वागायला लागलेलं आहे त्याला काही त्याचं कळत नसतं. स्थूळ मंत्री अवघड पडतं. अशा रीतीने जे आहे ते माणसं व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. माणसं जे आहे ते करू नये ते कर्तव्य करतात. ही तामसी वृत्ती त्याचा ठिकाण असणार आहे. राजसी वृत्ती खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. मस्तपैकी संसार करावा, पैसा कमावा, चांगलं राहावं, चांगलं खावं, अशामध्ये जीवन जगावं. मग उरल्या सुरल्या वेळात परमार्थ करावा अशी राजसी वृत्ती असती. सात्विक वृत्तीचे जे लोक आहेत त्याला मात्र असं वाटतं की हा जन्म पुन्हा नाही. बहुता दिवसा फेरा आलाया बहुता दिवसा फेरा आलाया जागे जागे बोलती, जागे जागे बोलती, जगोगी जगोगी जागे जागे बोलती, जागे जागे बोलती. दिवसा फेरा आला या नगरा. वाटत असतं आपला उद्धार झाला पाहिजे. किती दिवस हे सहन करायचं. प्रत्येक जन्मामध्ये जायचे दुःख भोगायचं. मरणाचं दुःख, जन्माचं दुःख. किती किती जसं ती कोडग्याची जात असती. कोडग्या लाज नाही. कालचा कोडगा कोडग्याची म्हणजे कळलं का? अट्टल चोर, जातीवंत. कुठं जर का बाजारात सापडला तर त्याला मारण्याकरता कोणी चप्पलने मारतंय, कोणी हाताने मारतंय, कोणी कशाने मारतंय. पण त्यांनी नुसतं जे आहे ते अशी मनगट लावलेलं असतं. त्याच्या डोळ्याला जे आहे ते पाण्याचा थेंब येत नसतो. किती मारा त्याला काय वाटत नाही. अशी ती कोडग्याची जात असते. तसं ह्याला किती दुःख
जन्मजन्मांतराचं सोसत आलेले जे ते संस्काराच्या वरती झालेले आहेत, त्यामुळे याला काही त्याचं वाटतच नाही. किती मौल्यवान आहे, किती मौल्यवान आहे. त्याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर सीतामाई आणि रामचंद्र हे दोघंही असे बोलत बसले असताना काय आईसाहेबाच्या मनात आलं कुणाला ढोक, रामरायापुढं आपली इच्छा प्रकट केली. ऐकलं का काय म्हणते? मला असं वाटतं की आता जिकडं तिकडं राज्याभिषेक झाला, सगळं झालं, आपण आता वनवास संपला, सगळं झालं, आणि असं आता आपण स्वतंत्र आहोत. मग काय तुझं म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की जरा आपण थोडासा पार्ट बदल करू. पार्ट म्हणजे माझा सगळा ड्रेस तुम्ही करायचा आणि तुमचा सगळा ड्रेस मी घालायचा आणि दोघं जण बसून आपली सेल्फी काढू. म्हणजे त्यात होतं का नव्हतं कुणाला ठाऊक, पण ते लोकाला काही हौसच जुडी जातं. रामराय म्हणलं ते अवघडच आहे. बरं, हट्ट हे 3 हट्ट असतात: बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्ट पूर्ण करावाच लागतो, बालहट्ट पूर्ण करावाच लागतो. आता काय करावं? ह्यांनी हुटफुट रोज म्हणायचं माझी एवढी इच्छा आहे की माझे सगळे कपडे तुम्ही घालावे, तुमचे सगळे कपडे मी घालायचे, तुमचा सगळा ड्रेस मी करायचा आणि आपण आरशात बघायचं कसं दिसतं ते. एके दिवशी मग लक्ष्मण महाराजाला सांगितलं, लक्ष्मणा जी स्वामी जरा बाहेर उभा राहा, मी सांगितल्याशिवाय कोणाला आत सोडू नको. आता लक्ष्मण महाराज आज्ञा धारक, बरं ते बाहेर उभारले होते. हां, उरक लवकर, तुझी इच्छा आहे ना, हां पितांबर नेस. आईसाहेबांनी पितांबर वगैरे नेसलं, ते काय असेल ते पंचकंच, एकदा इकडं खवायचा, एकदा इकडं खवायचा, पुन्हा काष्टा घालायचा, पुन्हा निर्या, पुन्हा त्याच्यावरती पुन्हा अंगरका, शेला, किरीट, कुंडले, रत्नखचित ज्याचे मुगोट, हातात धनुष्यबाण वगैरे सगळं घेतलं. आता याला ते ऐकावं लागलं. लुगडं नेसले ना काय मग रामरायाने लुगडं नेसलं. कोणत्या रामायणात कथा आहे मला माहीत नाही, बरं पहावे पुराणे विचारून. 100 कोट रामायण आहे, त्यात मात्र चांगले चांगले लोक आमच्यात वयोवृद्ध कीर्तनकार सांगत आले म्हणून सांगायला आपलं. यांनी लुगडं वगैरे नेसलं. ते काय आता त्यावेळेचं ते सौंदर्य आत्ता थोडंच होतं. ते सलवार कुर्ता आणि ते बापकट आईकट आणि ते काय वडणी फडणी तसलं काय नव्हतं. मग 18 हात लुगडं नेसलं देवाने, चोळी घातली आणि ते केस आणि ते भांग त्याच्यातले गुलाल आणि ते दागिने हातात ते पाटल्या आणि ते नथ घातलेले, डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं आणि ज्याचे सगळं स्वरूप दोघांनी एकमेकांनी बदललं. आणि आता आरशापुढे जाऊन बसले. एवढ्यात वशिष्ठ महाराजांच्या ध्यानाला सुरुवात झाली त्यांच्या आश्रमात. आणि त्यांच्या आश्रमात ते ध्यान करत असताना सारखी सारखी शीतल ध्यान द्यायला लागली. म्हणजे काय प्रकार आहे म्हणले, रोज रामाचं ध्यान करतो, राम येतात. आज किती जरी प्रयत्न करतो सीतामाईच यायला लागली ध्यानामध्ये. काय आपलं बिघडलं का जाग्यावर बिघडलं ती बघावं म्हणजे, काय तर जाग्यावर बिघडलं असलं पाहिजे म्हणून ती निघाले. तसं आता रामरायाच्या राजवाड्यात निघाल्याबरोबर सगळ्याला अडवता येतं, पण वशिष्ठ महाराजाला कसं अडवायचं? लक्ष्मणाला मोठा पेच पडला, पण वशिष्ठ महाराज आलेले आहेत, त्यांना आपण अडवू शकत नाही. पण रामाला कळावं म्हणून मोठ्यांदा, ओ वशिष्ठ महाराज गंगेला वाट तिकडून जा, तिकडून इकडे येऊ नका, इकडे येऊ नका. रामाने ऐकलं, शिते उरक. वशिष्ठ यायला लागले, उरक लवकर. तेवढ्या घाईमध्ये सगळे दोघांनी एकमेकाचे कपडे घातले पुन्हा बसले आपल्या आपल्या जागेवर. वशिष्ठ महाराज आले, त्याने पाहिलं, अरे इथं काय घोळ दिसत नाही म्हणले. असं का व्हावं म्हणले. आता ती तुमच्या आमच्यासारखं ध्यान थोडंच होतं, ती तपश्चर्याचं ध्यान होतं.
ते न्याहाळून पाहिलं त्यावेळेस त्यांना डोळ्यामधलं काजळ काय देवाला काढता आलं नाही. अर म्हणजे सापडला म्हणले आरोपी, म्हणले एक धागा सापडला. अरे काय करतो तस? आता ती त्यावेळची गुरु शिष्य होती, आता जी होते काय करतो तस? खाली मान घातली. अरे बोल ना, काय करतो तो? काय म्हणलं, माझं 1000 लोक ऐकतात पण मला एकाच ऐकावं लागतं म्हणले. कुणाचं ऐकलं? शीतेचं. काय? ती म्हणले मला सगळे याचे तुमचे कपडे घालायचे आणि तुम्ही माझे घालायचे, मी लुगडं नेसलो म्हणले. अरे तुला समजलं का? जेवढा वेळ तू लुगडं नेसलं, चुळी घातली, बाईचा वेश घेतला, तेवढा वेळ आयुष्यातला कमी झाला नरदेहाचा. आणि एक एक क्षण महत्त्वाचा आहे, एक एक क्षण महत्त्वाचा आहे. आणि तेवढा वेळ तू घालवला. आता ह्या गोष्टी लोकाला आता ओळखूच येत नाही. लोकाला मोठी हाऊस, म्हणजे इथले नाहीत, आमच्या तिकडचे काय ओळखूच येत नाही. आशीर्वाद द्यायचं म्हणलं की दोघं सारखेच असतात. याला दाढी नसती आणि तिने बाप कट केलेला असतो, यांनी जटा वाढवलेल्या असते, दोघं सारखंच असतं. नवरी म्हणून पुत्रवती होऊन नवऱ्यावरच हात पडतो की काय असं वाटतं. एवढा आता बदल झालेला आहे काळामध्ये. लोकाला मोठी हौस आहे. असा हा नरदेह किमतीचा असणारा, मोलाचा असणारा, क्षणोक्षणाचा जो विचार असणारा मौल्यवान नरदेह, तो विचार करायला लागला आपल्याला मिळाला कुठं? कलियुगात. कलियुगाची महती पाहिली तर अवधी फार कमी. इतर युगामध्ये हजाराने, लाखाने, कोट्यावधी वर्ष आयुष्य सांगितलेले आहेत. हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं? 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 9 मास बापा, 7 शते 30 लक्ष 9 मास सहस्र देखा, 7 शते 9 मास बापान. त्या हिरण्यकश्यपा काय झाले? 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 709 महिने त्या कृतियुगामध्ये आयुष्य. त्रेतायुगामध्ये हजाराने वर्ष आयुष्य होतं, लाखांनी होतं. आणि कलियुगात फक्त 100 वर्ष. 100 वर्षाचा आपल्याला न मिळणारा देह मिळाला असा कोण विचार करतो? सात्विक वृत्तीचा मनुष्य विचार करतो. न मिळणारा देह आपल्याला 100 वर्ष आपले ठरलेले आहेत, ते सुद्धा पूर्ण नाहीत. त्या 100 वर्षामध्ये काही एक उपजता मरती. बहिरे अंध होती पांगुळ मुळ. भगवंताने दिलेलं हे सगळं सदैव आहे. हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, मुख चांगलं आहे, डोळे चांगले आहेत, स्मरणशक्ती चांगली आहे. आणि अशा वेळेला आपलं कर्तव्य काय असेल तर आपल्याला सुखाची प्राप्ती करून, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमसुखाची प्राप्ती करून घेण्याची ही संधी आहे. मग आता हे सुख देवाशिवाय मिळतच नाही. सुख जर का पाहिजे असेल तर एक परमात्मा आपलासा करावा, तेव्हा ते नवीन जीवा सुख लोये ते नवीन सुख लोये ते नवीन जीवा. तुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. नवीन जीवा सुख होय
दुःखाचे हेरती नाही दुःखाचे आपुला तो एक देव करून घ्या. आपला असणारा एक देव जो आहे तो आपलासा करायचा. एक म्हणजे बाकीचे नको. तो देव आपलासा करणं, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. तर देवाच्या प्रकारामध्ये काही झालेले देव, काही केलेले देव सगळं सांगत बसत नाही. 100 यज्ञ करायचा आणि इंद्रदेव व्हायचं, झालेले देव. एकेका यज्ञाला लाखो रुपये खर्च येतो. यज्ञामध्ये पूर्ण आहुतीला जे तूप जे घातलं जातं ते डालडा चालत नाही. त्याला लागतं अस्सल लोण्याचं तूप, ते पुन्हा गाईचं तूप. ते कशा प्रमाणात पाहिजे? हत्तीच्या सोंडासारखी धार. आता तूपच बघायला मिळत नाही. दूध आहे आता असं विचित्र निघालेलं आहे, जर्शीचं दूध, खळकट खंड्यान पेरे बंड्या. कुठलं तूप आणायचं? त्याचं काय तूप होतं? आणि अशा पद्धतीने जे आहे ते प्युअर गाईचं दूध हत्तीच्या सोंड्यासारखे जे आहे ते जसं निमुळता असतो तसं धार पूर्ण आहुतीला ओतली पाहिजे. यजमानाला पैसे असल्यानंतर यज्ञ करू शकेल, पण ते यज्ञाच्या मंत्राचा प्रभाव पडण्याकरता मंत्र म्हणणारे सुद्धा आचरण शुद्ध असावे लागतात. त्यांच्या जिभेवरती सामर्थ्य यायला करता तसे त्यांची तपश्चर्या असावी लागते. अशा तपस्वी लोकांकडनं मंत्र म्हणून यज्ञामागं यज्ञ 100 यज्ञ करायचे. आता खायला लवकर तूप मिळत नाही, एवढं तूप कुठनं आणायचं आणि एवढं अन्नदान कुठं करायचं? अशा पद्धतीने आता काळ आलेला आहे. मग यज्ञ करून देखील जे ते मिळवतो म्हणलं तरी इंद्राचं पद कठीण आहे, पण ते झालेले देव आहे. 100 यज्ञ करायचं म्हणजे इंद्र होतो. 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळामध्ये घेतल्यानंतर तो ब्रह्मदेव या पदाला जाऊन बसतोस. काय त्या ब्रह्मदेव पदाचा जो तो सांगावं? त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण आपले 100 वर्ष नाही. आपले 100 वर्षाची गणना कशी केली जाते? 60 सेकंदाचा 1 मिनिट, 7 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा दिवस, 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, आणि असे आपले 100 वर्ष. त्यांचं तसं नाही. कृत, त्रेत, द्वापार आणि कली 4 युगाचं आयुष्य आहे. 43 लाख वर्ष 20,000 वर. असे 43 लाख 20,000 असे 1000 वेळा जावावे लागतात. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दिवसाचे 12 तास होतात. आणि पुन्हा असे 1000 जे ते युग गेल्यानंतर पुन्हा रात्रीचे 12 तास, असा 24 तासाचा दिवस, 7 दिवसाचा आठवडा, 30 दिवसाचा महिना, आणि असे 12 महिने, आणि असे पुन्हा 12 महिन्याचं वर्ष, आणि असे 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य. मग ते झालेले देव आहेत. मग इंद्र जरी झालेला असला आणि ब्रह्मदेव जरी झालेला असला आणि त्याला जर का आपलंसं केलं तर ते सुद्धा जन्म मरणाच्या दुःखातनं आपल्याला मुक्त करू शकत नाहीत. का? ते स्वतः त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. 100 यज्ञाचं पुण्य संपलं की इंद्राला जावं लागतं. 100 जन्माचं असणार ज्याचं असणारं पुण्य संपलं ब्रह्मकर्माचं की ब्रह्मदेवाला 100 वर्ष संपलं की जावं लागतं खाली. मग तेही आपली इच्छा पूर्ण करत नाही. झालेले देव नाही, केलेले देव. पुन्हाही आपण अज्ञानपणामध्ये शिळा तांब्याचे बाहुले केले. दगडाचे, पाषाणाचे करायचे, धातूचे करायचे, लाकडाचे करायचे, मातीचे करायचे. हे केलेले देव. यांच्यापासूनही हे सुख नाही. मग कोणत्या देवापासून? सगळ्या देवामध्ये जो झालेला नाही, ज्यांनी कुणी केलेला नाही, त्याला स्वयंभू म्हणतात. उगवले बिंब
अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. तो देव त्याचं स्वरूपच सुखरूप आहे. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखरूप आहेसे कोण तुझे सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखे ते सुखरूप असणारा परमात्मा तो एकच आहे. सुखालागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय मग तू अवघाची सुखरूप. मग त्या सात्विक वृत्तीच्या असणाऱ्या जीवाला रात्रंदिवस काय करू. शीत उष्ण तहान कुठपंतर जायते काय तपश्चर्या करू का भूकमा बाजूला सारू का तहान बाजूला सारू का मौन धरू. हे त्याच्या ठिकाणी साधनं उभा राहिली. काय सेवू वन शीत उष्ण तहान सावो की मौन धरून बैसू. काय करावं. देवाची प्राप्ती झाली पाहिजे. अवधी थोडी आहे, आयुष्य कमी आहे, पुन्हा जमणार नाही. आणि अशा अवधीमध्ये थोड्या आयुष्यात थोडं जे आहे ते थोडक्यामध्ये ताबडतोब आणि देवाची प्राप्ती होण्याकरता मोठ्या तळमळीने जगद्गुरु तुकोबारायकडे गेले. आणि तुकोबाराय म्हणजे साधूचं अंतःकरण, पुढच्या जीवाचं दुःख नाहीसं करणं. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे श्रवतसे. दुसऱ्याला जे आहे ते सुख झाल्यानंतर यांना सुख, त्यात जे साधूचं लक्षण. आणि दुसऱ्याला दुःख देऊन जो स्वतः सुखी होतो, परदुःखे होतसे सुखी, तो ब्रह्मराक्षस तिही लोकी. सहानिंद शास्त्रामुखी शुद्ध सात्विकी तो नव्हे. दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणारा राक्षस ब्रह्मराक्षस म्हटलं. तुकोबाराय साधूच अंतःकरण. का आला बाबा. महाराज फार इच्छा आहे, कळून चुकलं आहे की देवाच्या प्राप्तीशिवाय जायचे मला सुख मिळणार नाही. देवाची प्राप्ती जलद गतीने झाली पाहिजे, लवकर झाली पाहिजे, सोपं झालं पाहिजे. जसं कलियुगामध्ये अवघड कोणी न करी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे. लोकांना अवघड आवडत नाही, साधना अवघड सांगितलेल्या आहेत आणि आमची तेवढी पात्रता नाही.
एवढ्या करता काय करावं? तुकोबाराय म्हणले मी तुला सोपा उपाय सांगतो. भावे गावे गीत, भावे गावे भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त. भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, करो निया चित्त. तुझ वावा हे देव, भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, हे देव तुझा बाबा आहे देव, तुझा बाबा आहे देव, तुझा बाबा आहे देव, हो पार कुमारी, हो पार कुमारी, विठोबार 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 कुमारी, हरी जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार विठ्ठल विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार विठोबार. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबारायांनी त्याच्या विनंतीला मान देऊन अभंगामध्ये काय करावं आणि काय करू नये याला विधिनिषेध म्हणतात. विधियुक्त उपाय सांगणं आणि ज्या उपायाचा निषेध करणं म्हणजे ते करू नये. विधिनिषेधाचे उपाय सांगितले. काय करावं? देवाचे गुणानुवाद भावने गा. भावे गावे गीत. कोणतं गीत गायचं? सिनेमातलं गायचं, नाटकातलं भावगीत. गाशी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राही.
भगवत नामचिंतन हेच गीत गा. पण ती गीत गात असताना त्याला धोक्याची सूचना दिली, भावे पाहिजे गाड्या. जर का भाव नसेल तर त्या गीत गाण्यामध्ये तुझा काही उपयोग नाही. भावे गावे गीत. भाव, भाव म्हणजे श्रद्धा, विश्वास, प्रेम, भगवंताची गुणानुवाद गात असताना भावनेने गाणे म्हणजे काय, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, प्रेम आहे, देवाचं कर. नाही तर वारीला जायचं, अनुग्रह घ्यायचा, माळ घ्यायची, गुरुने सांगितलेलं आहे, रामकृष्ण हरी म्हणून जप करायचा, घरी येतो, जातानाच पंढरीतनं मोठी अशी माळ घेऊन जातो, देवपूजा झाल्यानंतर मग गुरु महाराजांनी सांगितले म्हणून आसन घालतो आणि जे आहे ते जप करायला बसतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. बाळू शाळेत गेला का नाही? रामकृष्ण दुकानाच्या किल्ले नेले का नाही अजून? नाम घेत आहे वैखरी, चित्त धावे विषयावरी, शुद्ध करोनिया चित्त. चित्त जर का त्या नामचिंतनाच्या ठिकाणी नसेल तर त्या गीत गाण्यामध्ये ते भाव जपन ते काय त्याचा उपयोग नाही. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. चित्ताची शुद्धता असावी लागते. खूप कपडे मळलेले आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचा साबण खरेदी केला आणि धुण्याकरता कुठे गेला, जिथं डबकं साठलेलं आहे, घाण पाणी आहे, ज्याच्यामध्ये बिंडकुळ्या उड्या मारत आहेत, अशा गदळ पाण्यामध्ये कपडा भिजवला आणि साबण लावला, निघल का चांगलं? नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही. ते बोध कर. चित्त शुद्ध करायचं हे विधियुक्त सांगणं. शुद्ध करून तुझं वावा आहे देव, तरी हा सुलभ. आणखी काय करायचं नाही. अनिकाचे कानी गुणदोष मना नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला उपासना करायची आहे, ज्याला साधना करायची आहे, त्यांनी इतराचे जे आहे ते दोष बघू नये आणि कानाने ऐकू नये. नाहीतर मग दुसऱ्याच्या दोषाचं जर का हा आणि विचार करून आचरणात आणू लागला तर त्यांनी केलेले दोष याला लागतात, तो मोकळा होतो. त्याचे गुणदोष याला लागतात, याच्या ठिकाणी पापाची भरती होती. आणि पाप असणं म्हणजे मग त्या कैसा गोपाळ पावे आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, या अभक्ताचे लक्षण त्या ठिकाणी आहे. म्हणून अनिकाचे कानी गुण दोष मना नाही. तुझं वावा आहे देव, तरी हा सुलभ. गुणदोष म्हणजेच दोष, दोन्ही मिळून शब्द वापरल्याचा अर्थ असा नाही गुण वेगळा आणि दोष वेगळा असं नाही. व्यवहारात काही शब्द अशी येतात. हॉस्पिटलमध्ये जे ते सोयरे धायरे भेटायला येतात, ICU मध्ये ठेवलेलं आहे, मग तिथं परवानगी काढावं लागते, आतमध्ये जायचं, भेटायचं, करायचं, काय असेल ते सफरचंद काय फळं आणले असेल द्यायचे, करायचे, 2 गोष्टी सांगायच्या, निघाले. परत रस्त्यात जर का कोणी भेटलं ते विचारतात कुठे गेला होता? सुखदुःखाच्या प्रसंगाला गेलो होतो. सुखदुःख म्हणायचं असतं पण ते दुःखच असतं, तसं गुणदोष म्हणायचं असतं पण ते दोषच असतात. दुसऱ्याचे दोष पाहायचे नाहीत, दुसऱ्याचे गुण पाहायचे नाहीत. आपल्याला तर वेळ नाही त्याच्यावरती सांगायला. अनिकाचे कानी गुणदोष मना नाणी, तुझं वावा ये देव, तरी हा सुलभ. मग काय करायचं? गुणदोष मनात येऊ नये याच्याकरता संतांची संगती करायची. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या ठिकाणी मनुष्य जीव गेला की त्याला ते आपलंसं करतात, भगवत रूप करतात. मग गुणदोष मनात यायचं कारणच राहत नाही. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमादेवर विठ्ठले, भक्तात दिले वरदान. त्या संतांची शरणागती कर आणि त्या ठिकाणी नम्रते ठेंगणं म्हणजे लहान होणं, नम्रतेने राहा. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, तुझं वावा हे देव, तरी हा सुलभ.
5व्या चरणात सांगतात, वेची ते वचन जेणे राहे समाधान. आयुष्यामध्ये माणसाने आपलं जे ते बोलणं गोड असावं, मधुर असावं, रुचकर असावं, साधे शब्द असावे. पण साच आणि मवाळ, मिथल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तेच बोलणं असावं पण मवळकीचं असावं. प्रसंगानुसार काही लागलं केलं तर लागल तेवढं घ्या, हे बोलणंच आहे. लागल तेवढं घ्या, हेही बोलणंच आहे. मग ह्याला साथ मवाळ म्हणत नाही. बोलण्यामध्ये जे आहे ते जर का आपल्या बोलण्याच्या योगाने दुसऱ्याला जर का दुःख होत असेल तर त्याच्यापासून देखील देव अंतरतो. वचन ते नाही तोडीत शरीरात, भेद ते अंतरा वज्राशी. एखाद्या माणसाला कठोर शब्दामध्ये जर का वाक्याचा विचार केला तर त्याला जखम होत नाही, रक्त निघत नाही, पण भेदते अंतरा वज्राशी. बोललेला शब्द अंतःकरणाला लागतो, दुःखी होतो. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान. माणसाने एकमेकाला बोलावं, समाधान वृत्तीने राहावं. आयुष्यामध्ये जेवढा परोपकार करता येईल तेवढा करावा. नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अरे दूध देऊ नका, दही देऊ नका, लोणी देऊ नका, ताकाचं पाणी तरी नेदा तरी होऊ नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. नका तुम्ही पंक्ती घालून, फुकटचं पाणी तरी पाजा. जेवढा उपकार करता येईल तेवढा करावा, नाही तर थोडा तरी करावा. या सगळ्या साधनाने तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तर तुझ्या जे आहे ते साधनेचं फळ मिळणार. चातुर्मासाच्या निमित्ताने असणारी सेवा, चातुर्मासामध्ये उपासना कशी करावी इकडं लक्षाने द्यावं. आपण 12 महिने जे आहे ते भगवत उपासना करण्याकरताच भगवंतांनी दिलेला हा जन्म आहे. त्यातल्या त्यात चातुर्मासामध्ये माणसाने परमार्थ करत असताना भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त. ज्ञानेश्वर